श्री सद्गुरू शहामुनी महाराज यांच्या संजीवन समाधीस्थळी आपण आलो आहेत. लोक मनोभावे इथं दर्शन घेत आहेत, नतमस्तक होत आहेत. मी सुरुवातीच्या भागात दाखवल्याप्रमाणे श्रीकृष्णाची इथं सुबक मूर्ती आहे आणि आता ह्या व्हिडिओतला आपण दुसरा भाग चित्रित करतो आहे आणि विजय भिसे महाराजांना आपण पुन्हा एकदा इथं बोलतं करणार आहोत. चांबळी गाव याला नक्की ऐतिहासिक काय पार्श्वभूमी आहे, पौराणिक काय पार्श्वभूमी आहे. मी तर असं ऐकलं आहे की इथं भुयारं पण आहेत. चला आपण विजय साहेबांना जरा बोलतं करू. विजय महाराज नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आपण या संजीवन समाधी स्थळाचा सध्या जो काही आता जीर्णोद्धार सुरू आहे त्याची सुरुवात कशी झाली हे या चांबळी गावातली एक घटना ज्या योगे तुम्हाला मनामध्ये स्फूर्ती आली आणि तुम्ही कामाला लागला तो क्षण सांगा. हां, ज्यावेळेस आईंचं इथं भिसेवाड्यामध्ये आईंचं मंदिर आहे, मोठ्या हां. देवीचं मंदिर हां. आहे. त्यावेळेस मला दत्त महाराजांनी आणि श्रावणी बाबांनी सांगितलं की आईंचं मंदिराचा जीर्णोद्धार करा आधी, ओके. नंतर माझ्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. हां, आणि मग ही सुरुवात केली. मग यानंतर ही सुरुवात केलेली. आता हे चांबळी जी गाव आहे हां. अतिशय पवित्र गाव आहे. चांबळी गावाची पूर्वीचं चांबळी गावचं नाव आहे पठारी मंडल. अच्छा. म्हणजे शिवशोभित जागा. अच्छा, पठारी मंडल. हो, वा. शिवशोभित म्हणजे सुंदर अशी जागा आहे. हां. असं भगवंतानी ब्रह्मा विष्णू महेशांनी या ठिकाणी अनेक कार्य केलेली आहेत. हां. परंतु त्यांची कार्य आणि त्या काळचे जे ऋषीमुनी आहेत, हां. जवळजवळ 150 वर्षापूर्वी या ठिकाणी ऋषीमुनी होते. हां. परंतु मधल्या काळामध्ये बऱ्याच ऋषीमुनींची कत्तल झाली गेली हां. आणि जे काही साहित्य होतं ते साहित्य मुसलमान सत्तेने त्यावेळेस नष्ट केलं, जाळून टाकलं. असं हां. बरंच काही घटना आहे. हां. त्याच्यामध्ये 2 ग्रंथ आत्तापर्यंत राहिलेले आहेत आपल्या इथं. एक सिद्धांतबोध ग्रंथ आणि मूळस्तंभ ग्रंथ. आणि त्यानंतर मग मी माझ्या पद्धतीने बाबांच्या कृपा आशीर्वादाने चिलेश्वरी ग्रंथ, नंतर चैतन्य रक्षक ग्रंथ बाबांच्या कृपा आशीर्वादाने लिहिलेला आहे. त्याची निर्मिती तुम्ही हो, केली? मी स्वतः केली. अरे वा. त्याच्यात चांबळी गावाचा उल्लेख केलेला आहे. खूपच तर हे चांबळी गाव जे आहे हे हां. पठारी मंडल म्हणून आहे. हां. या ठिकाणी ऋषीमुनी पूर्वी राहत होते. अच्छा. हजारो ऋषीमुनी या ठिकाणी राहिलेले आहे. या बरं. ठिकाणी 5000 वर्षापूर्वी राही म्हणून होत्या. अच्छा. राही रुक्माबाई रानिया सकळा. हां. एक नामदेवांच्या म्हणजे विठ्ठलाच्या आरतीमध्ये हा उल्लेख आलेला आहे. अच्छा. तर राही ही पठारी मंडळची म्हणजे चांबळी गावची एक स्त्री होती आणि तपस्वी होती. हां. आणि कृष्ण परमात्म्याने तिच्याशी लग्न केलेली होती. आणि त्या ह्याच ठिकाणी ती साधना करत आजही त्या ठिकाणी चैतन्य स्वरूपात आहे. त्या वा. आज बाबांच्या समोर या ठिकाणी सुद्धा त्या चैतन्य स्वरूपात आपले सभोवताली आहेत त्या. आहेत. ओके. आणि म्हणून कृष्णाची मूर्ती आहे ती हां. आपण जगन्नाथपुरीवरून सरनोबत साहेबांच्या हस्ते आपण मागवलेली आहे. वा. सरनोबत साहेब त्यांनी सगळं खर्च केलेला आहे आणि कृष्णाची मूर्ती त्यांनी इथून आणलेली आहे. वा. ते कृष्ण भक्त फार मोठे कृष्ण भक्त आहेत. त्यांना ही जागा खूप आवडली. त्यांना आई साहेबांचं म्हणजेच राहीचं दर्शन या ठिकाणी झालं वा. आणि बाबांचं बसलेल्या रूपात त्यांना दर्शन झालं. म्हणून त्यांनी खुश होऊन त्यांनी ते मूर्ती या ठिकाणी आणायचा प्रयत्न केला. जवळजवळ 1,65,000ची मूर्ती आहे ती. खूप छान. खूप आणि छान. अतिशय सुंदर रेखीव अशी मूर्ती आहे. त्याचे प्रसन्न फोटो वाटतं. वगैरे आलेले आहेत. हां. शहामुनी महाराज हे जे आहे हे मुनींद्र स्वामी हे गुरु आहेत आणि शहामुनी महाराजांचे शिष्य आहेत. अच्छा. आणि शहामुनी महाराजांचे शिष्य हे शिर्डीचे साईबाबा आहेत. शिर्डीचे साईबाबा. हां. म्हणजे आपल्या या सद्गुरू शहामुनी महाराजांना साईबाबांनी गुरु मानलेलं आहे. हो. क्या बात आहे. दत्तावतार ज्यावेळेस- ज्याला आपण म्हणतो. ज्यावेळेस मुंढाळे या गावामध्ये बारामतीजवळ मुंढाळे गाव होतं हां. त्या ठिकाणी लोकांमध्ये म्हणजे मी पूजा शहामुनी महाराजांची पूजा मी करावी का तुम्ही करावी या संदर्भात वाद झाला त्या ठिकाणी. अच्छा. मुंढाळे गावापाशी. मुंढाळे गाव हे त्या मुंढाळे गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती शिवारामध्ये वडाच्या झाडाखाली बाबांनी 12 वर्ष तपश्चर्या केलेली जागा आहे त्या ठिकाणी. आजही आहे. आजही जागा ती आहे. तिथे काही मंदिर वगैरे आहे? तिथं आहे ना त्यांचं असंच वास्तव्य आहे. अच्छा. बरं. हेच टाईप वास्तव्य त्या ठिकाणी बरं, केलेलं आहे बरं. त्या ठिकाणी. कुठल्या ह्याच्यात आहे ते? बारामती. बारामतीमध्ये मुढाळे वा. म्हणून गाव आहे वा. कोराळेजवळ. ओके. तर मला सांगायचं की बाबांची जी काही शिष्य आहेत हां. ते महादजी निंबाळकर आपले महादजी शिंदे म्हणून आहेत. हो, इतिहासात आपण इतिहासात वाचलेलं त्यांचं नाव आहे. आहे. बाबांनी त्यांना उठवलेलं आहे महादजी शिंदे. महादजी शिंदेला हां. पानिपतच्या ह्यातून. हां. एवढी बाबांची एवढी मोठी कृपा आहे. मला काय सांगायचं होतं की हे जे पठारी मंडन गाव आहे हां. ते पठारी मंडन हे जवळजवळ 1,00,000 वर्षापूर्वीपासून हे अस्तित्वात आहे. वा. कारण मला ज्यावेळेस दर्शन झालं कोणाचं तर मला चरपटीनाथ महाराजांनी हां. मला बऱ्याच वेळा अख्या ह्या पृथ्वी तर अनेक ठिकाणी फिरवलं. ब्रह्मांडात त्यांनी अनेक ठिकाणी मला सूक्ष्म रूपाने त्यांनी सूक्ष्म रूपात. हां. क्या तर बात. त्यावेळेस मला त्यांनी पाताळ कुठं आहे, पाताळ कसं आहे हे सगळं मला त्यांनी दाखवलं त्या ठिकाणी. आणि प्रत्येक वेळेस मला सांगितलं की बाबा ही अशा पद्धतीने मला त्यांनी मार्गदर्शन आजही करतात. वा. आणि मग आपण
त्या 9 देवळ्या केल्या समोरच्या त्या हां, ठिकाणी हां. 9 देवळे जे केलेले आहेत मी- त्यांच्या चरपटीनाथ महाराजांचे शिष्य आहेत. त्या देवळ्यावर मी जरा कॅमेरा मारू. चालेल हो, पुढे या वाटलं तर. मित्रांनो, ह्या 9 देवळ्या या पवित्र स्थानी निर्मित केल्यात. या इकडं दरवाजातून आत येताना डाव्या हाताला ह्या 3 देवळ्या आणि इकडं 6 देवळ्या. चला, या देवळ्या 9 का आहेत त्याच्याविषयी आपण जरा ऐकू. ज्याप्रमाणे नवग्रह मंदिर वगैरे आपण ऐकलं आहे त्याच पद्धतीने या 9 देवळ्यांचा इतिहास नक्की काय, ती संकल्पना का मनात यावी. हां, पूर्वी आहे ना इथं आमचे सगळे गावकरी सगळे ते 9 पिरे आहेत त्या ठिकाणी. चारी आपले बरं. 9 ठिकाणी 9 पिरे गावाच्या सभोवताली. अच्छा. ते प्रत्येक पिराचं नाव वेगवेगळं हां. आहे. ते नवनाथ ग्रंथामध्ये आलेलं हां. आहे. त्याप्रमाणे मी पाट्या तयार केल्यात आणि त्या प्रत्येक पाठी त्या ठिकाणी 9 देवळ्यामध्ये नाव लावणार आहेत. लावणार. तर ओके. हे सगळं जे पीर आहेत हे सगळं अतिशय जागृत आहेत आणि ह्या एरियाचं संरक्षण करतात असं मला नेहमी वाटतं. अच्छा. आणि ह्या जागेमध्ये चरपटीनाथ महाराजांचं वास्तव्य पूर्ण आहे. म्हणून ह्या ठिकाणची मधली देवळी आहे ना हां. त्या महाराजांच्या कृपेने आपण त्या ठिकाणी त्यांच्या नावाने ते ठेवलेली आहे. ओके. असं आहे. तर हे चांबडी गाव जे आहे ना, चांबडी गावच्या पूर्वीची काळ जर बाणेश्वर मंदिर आपण पाहिलं, वरती बाणेश्वर मंदिर म्हणून आहे, हां. श्री गुरूंचं मंदिर आहे. हां. त्या ठिकाणी शाहूनी महाराजांनी श्री सिद्धांतबोध या नावाने ग्रंथ लिहिलेला आहे. याच त्या ठिकाणी कट्ट्यावर. लिहिलंय. वा. ह्याच्यावरती त्या ठिकाणी हां, मंदिर आहे. म्हणजे याच गावात. हा. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ग्रंथ संपला, हां. ग्रंथ संपल्यानंतर त्यांनी समाधी घेतली. याला समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की महाराजांनी समाधी घेतली. हां. तर महाराजांनी अगोदर सांगितलं होतं सगळ्यांना की मी अशा वेळेस समाधी घेणार आहे त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी. हां. आणि मग महाराजांचा देह त्या ठिकाणी इथं आणला, या कबीरवाड्यामध्ये आणला. कबीरवाड्यामध्ये आणल्यानंतर काही वेळ ठिकाणी इथं ठेवलं, भजन वगैरे झालं आणि पुन्हा त्यांना आलुबा पिरापाशी न्यायचं होतं. अच्छा. म्हणून ह्या ठिकाणी ते ज्यावेळेस जात होते, त्यांची डोली जात होती, त्यावेळेस दोन्ही पाय महाराजांनी दरवाजाला लावले हां. आणि परत जागृत झाले आणि सांगितलं की मला याच ठिकाणी ठेवा. आणि मग स्वतः महाराज भुयारातून चालत गेले. इथं इथे ते औदुंबर वृक्ष आहे, त्याच्या खाली मोठं भुयार आहे आणि अच्छा. खाली मंदिर आहे परत खाली. बापरे. आणि तिथून मग ते चालत गेले आणि म्हणजे चालत गेल्यानंतर ऍक्च्युअली त्यांनी देह ठेवला हं. असं समजून त्यांची निर्वाण यात्रा सुरू झाली होती हो आणि त्यांच्यात परत चैतन्य आलं हो हो आणि मग ती संजीवन समाधी. हो हो. क्या बात आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी येऊन त्या ठिकाणी हिंदू धर्माप्रमाणे म्हणजे शंकर महाराज धनकवडीचे हां. ज्याप्रमाणे बसतात त्याप्रमाणे त्यांनी समाधी घेतलेली आहे. वा. अशा पद्धतीने आहे. तर चांबडी गाव हे जे आहे ना, रावणाने पूर्वी हां. ज्यावेळेस म्हणजे नामदेव गाथ्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की पाताळ गंगा ह्या ठिकाणी आहे. हे पाताळ गंगेचं मला दर्शन बरेच वेळा चरपीनाथाने करून दाखवलेले आहेत. अच्छा. या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश आजही या ठिकाणी तपश्चर्या करतात. म्हणून आपण ह्या 3 कळस केलेले हां. आहेत ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्या नावाने केलेले आहेत. वा. तर या ठिकाणी रावणाने आत्मलिंग कसं नेलं हां. तर तुम्हाला सगळ्यांना ही स्टोरी माहिती आहे. हो. पण ज्यावेळेस आत्मलिंग त्यांनी नेलं रावणाने जवळजवळ कोणती जागा कोणती गोकर्ण महाबळेश्वर. हां. आणि तिथं त्यांना लघुशंका आली. हां. त्यावेळेस त्यांनी ते खाली ठेवलं. गणपती रायने ते हाती घेतलं आणि त्या ठिकाणी ठेवलं. हां. पुन्हा महाराज या ठिकाणी पुन्हा प्रगट झाले. या अच्छा. ठिकाणी या मांजरी खडकामध्ये हां. परत स्थिर झाले आणि या ठिकाणी भुयार आहे त्या ठिकाणी हां. फार मोठं प्रचंड भुयार आहे आणि तिथं त्यांनी स्थिर केलं, ते स्थिर झाले. आणि थोडक्यात- ते जे आत्मलिंग आहे हां. ते अतिशय मऊ आहे. त्याचं मला अच्छा. बरेच वेळा दर्शन झालेलं आहे वा. क्या बात आहे. आत्मलिंगाचं. हां. आणि मग ही जी भूमी आहे ना अतिशय पवित्र, ही जगामध्ये सगळ्यात महत्वाची आणि अतिशय पवित्र अशी भूमी आहे चांबळी गाव. म्हणजे खूप छान. चांबळी गावमध्ये आमचे कामठी म्हणून होऊन गेले. आता हे काय नाव त्याचं? शहीद झालेले अशोक कामठे हे हां, आमच्या ह्याच गावचे की ते आज शहीद झाले. मध्ये अरे तुम्हाला वा. माहितीच आहे. कमिशनर होते ते. हा 26/11 आमच्या सोलापूरला कमिशनर होते ते हा. मग ते सन्माननीय अशोक कामटेजी. आणि त्यांचे वडील आहे मारुतीराव कामठे हां. आजोबा. हां. म्हणजे ते चांबळी गावचे आहेत. हा मारुतीराव कामठे त्यांचे आजोबा हां. ते ह्या ठिकाणीच त्यांचे वास्तव्य या ठिकाणी होते. वा. हा पण एक रेफरन्स चांगला दिला तुम्ही. धन्यवाद. विजय साहेब, या चांबळी गावाच्या ह्या सगळ्या पवित्र भूमीबद्दल आपण जे काय सांगितली माहिती ती नक्कीच माझ्या प्रेक्षकांना आवडेल. आणि तुमच्या या सद्गुरू शहामुनी महाराज संजीवनी समाधी स्थळ याची लवकरात लवकर इथली सर्व कामं पूर्ण होवोत. नक्कीच महाराज तुमच्यासोबत आहेत, कृपाशीर्वाद आहेत आणि या गावचा आपला हा काळभैरवसुद्धा तुमच्या पाठीशी आहे नक्की. आत्ता तुम्ही एका विहाराचा उल्लेख केला, त्या वाड्यावरती मी कॅमेरा मारतो आहे. या वाड्याच्या खालीसुद्धा एक भुयार आहे असं समजतं आहे. परवानगी मिळाली तर मित्रांनो ते भुयारसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन. चला, या व्हिडिओत आपण इतकंच. या चांबळी गावाबद्दल विजय महाराजांनी जी काय माहिती दिली त्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद मानतो मी. धन्यवाद विजय भिसे साहेब.
तुमच्या या क्षेत्रातल्या या आध्यात्मिक कार्याला अशीच प्रगती लाभो आणि छानपैकी गतीने तुम्ही पुढे जावं. तुम्हाला जे काही दृष्टांत होतात त्या अनुषंगाने आपण नक्की पुढे जाल आणि या पवित्र स्थानाची भरभराट झालेली मला येत्या वर्षभरात नक्की दिसेल. याच सदिच्छेसह, याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो.